नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे वरखेड या गावी. सर्वप्रथम येथील शेतकरी यांचा आपण परिचय करून घेऊ. दादा, तुमचं नाव सांगा. गणेश कणकर. तर गणेश कणकर यांच्या शेतामध्ये आपण आज आलेलो आहे. या ठिकाणी वेस्टीज कंपनीचे डॉलर हरभऱ्यावरचे रिझल्ट कशा पद्धतीने आलेले आहे ते बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर पहिली फवारणी या ठिकाणी आपण यांना दिलेली आहे. तर पहिली फवारणी करून या ठिकाणी किती दिवस झाले दादा? 14 दिवस झाले. 14 दिवस झालेले आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये हा जो रिझल्ट आलेला आहे, तर ह्या रिझल्टमुळे तुमच्या डॉलरमध्ये उभळ मर रोग काही आहे का? नाही, 1% पण नाही. बुरशीचं प्रमाण काहीच नाही. आणि किती फवारण्या झाल्या प्लॉटवर आतापर्यंत? 2 झाले. एक साधारण होती, फक्त बुरशीनाशक पावडर होती. हां, दुसरं काही नव्हतं. बरं. केमिकल पावडर. हां, आणि आपली वेस्टेजची किती झाल्या? वेस्टीची पहिलीची. एकच फवारणी झालेली आहे. दुसरी घ्यायची आपल्याला. दुसरी घ्यायची आहे. तर बघू शकता आता एक फवारणीमध्ये थोडंसं या ठिकाणी दादा तुम्ही जारवा उकरून दाखवा. जमिनीमध्ये आपल्या जी फवारणी घेतलेली आहे आपण, त्या फवारणीमध्ये वेस्टीज कंपनीच्या गोडमुळं जमिनीत पूर्ण जारवा आहे. आता इकडे उकरा थोडीफार जमीन नवी ताजी. बघा, हा जारवा यांना दिसत आहे. पूर्ण जमिनीत जारवा आहे. तुम्ही जमीन कुठं पण उकरली फट्टीमध्ये तर हा पूर्ण जारवा अशा पद्धतीनं हा दिसत आहे. तर हा रिझल्ट आहे आपल्या वेस्टीज कंपनीचा. आता आपण हे जे माती ढेकूळ काढलं याच्यातलं, या ढेकळामध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण जारवा आहे अशा पद्धतीनं. आणि फुटवे ब्रँचेस बुडातून आलेले आहे. आता हे जे बुड आहे या बुडातूनच फुटवे याला आलेले आहे अशा पद्धतीनं. आणि हा प्लॉट पूर्ण अशा पद्धतीनं बनलेला आहे. म्हणायला हरकत नाही. वेस्टीजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट. धन्यवाद.